मॉर्निंग पुढचं बुलेटिन महाराष्ट्रातल्या गावकुसातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचं बुलेटिन सुरुवात हेडलाईन्सनी करूया। हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरवर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने पोलिसांसमोर हजर। रात्री स्वतःहून रिक्षाने येऊन फलटण शहर पोलीस ठाण्यात झाला हजर। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आयजी सुनील फुलारी यांच्याकडून सातारा पोलिसांची झाडाझडती। पोलिसांवर आरोप झाल्याने आयजी संतप्त। महिला डॉक्टर राहत असलेल्या घराला कुलूप लावलं असल्यानं हॉटेलवर राहण्याची वेळ। आत्महत्या प्रकरणात नवी माहिती समोर। मुंबई महापालिकेत जागा वाटपाकरता भाजपचं 150+ नारा, तर शिवसेनेचा जागा वाटपात 50-50चा फॉर्म्युला, त्यावर ते आग्रही। पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणातील आरोपांनंतर मुरलीधर मोहोळांनी घेतली जैन मुनींची भेट। मोहोळांसमोरच जैन बांधवांची घोषणाबाजी। रवींद्र धंगेकर जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणात आंदोलन करणार। 27 ऑक्टोबरपासून आंदोलन करणार असल्याची धंगेकरांची ट्विट करत माहिती। दंगेकरांना जो निरोप द्यायचा तो दिलाय। एकनाथ शिंदेंचं वक्तव्य महायुतीत मतभेद होता कामा नयेत, दंगेकरांना सुनावलं। आणि मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक। वेळापत्रक पाहून बाहेर पडण्याचं प्रशासनाचं आवाहन। नमस्कार, बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने करणार आहोत। फलटण मधली बातमी आहे। फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरवर अत्याचाराचा आरोप असलेला पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने स्वतःहूनच रिक्षाने फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आणि त्याने स्वतःला सरेंडर केलं। फलटण इथं महिला डॉक्टरने हॉटेलमध्ये गळफास लावून घेत आत्महत्या केली होती। या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात प्रचंड खळबळ उडालेली आहे। आरोपी PSI बदने हा या घटनेनंतर फलटणमधून पसार झाला होता। त्याच्या शोधाकरता फलटण पोलीस आणि सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे 2 पथकं हे वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आलेली होती। त्यामध्ये बीडला रवाना करण्यात आलं होतं एक पथक, पुण्याला, पंढरपूरला अशा वेगवेगळ्या ठिकाणी पथकं रवाना करण्यात आलेली होती। बदने 2 दिवस नेमका कुठे कुठे फिरला, त्याला कुणी कुणी मदत केली याची सगळी माहिती पोलीस त्याच्याकडून घेत आहेत। तो काल रात्री रिक्षानं पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला आणि त्यानं स्वतःला पोलिसांच्या ताब्यात दिलं। आता PSI बदनेच्या चौकशीतून या प्रकरणात आणखी काय काय घडलं, वस्तुस्थिती काय आहे हे सगळं समोर यायला मदत होऊ शकेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज फलटण इथं विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं जात आहेत। दुसरीकडे PSI बदने फरार होता, त्यामुळे पोलिसांवर प्रचंड दबाव होता। पण बदने स्वतःहूनच पोलीस ठाण्यात हजर झाल्यानं पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतलेला आहे। आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याशी आपण अधिक बोलूया। सचिन, एका बाजूला काल रात्री हा बदने पोलिसांना शरण आलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडनं काय काय माहिती समोर येईल, आणि दुसरीकडे आज मुख्यमंत्री सुद्धा फलटणमध्ये आहेत, काय सांगाल, काय अपडेट? अगदी खरं आहे। बदने हा काल रात्री जवळपास 11च्या सुमारास स्वतःहून फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला। त्याने स्वतःला सरेंडर केलं आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे, शहर पोलीस ठाण्यामध्ये हलवलेलं आहे। आज त्याला कोर्टामध्ये हजर सुद्धा केलं जाईल। कोर्ट काय पुढचे आदेश देतं, पोलीस कोठडी किती दिवसाचं देते, कोर्ट देणार आहे हे आपल्याला पाहावं लागेल।
मात्र यामध्ये सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर ज्या डॉक्टर महिलांनी आत्महत्या केली आणि जेव्हा हातावर जी सुसाईड नोट लिहून ठेवली होती त्या नोटमध्ये सगळ्यात पहिल्या नंबरचा आरोपी होता तो हा गोपाल बदने PSI हा आरोपी होता आणि याच्यामुळे याच्याकडे बरीच काही माहिती पोलिसांना मिळू शकते. तो जो फरार झाला होता गेल्या 3 दिवसापासून तो पोलिसांना सापडत नव्हता. मात्र अचानक पद्धतीनं तो पोलीस स्टेशनमध्ये स्वतःहून हजर झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जाते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फलटण दौरा आहे. फलटणमध्ये मोठा या ठिकाणी कार्यक्रम सुद्धा होतोय आणि मुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत. आणि असं असताना एक पोलीस अधिकारी पोलिसांना सापडत नसेल जो आरोपी आहे तर खूप मोठी नाचक्की आहे ही गृह विभागाची. अशा पद्धतीची चर्चा सध्या या ठिकाणी सुरू होती. याचमुळं बदने ला हजर केलं गेलं का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. याचं कारण म्हणजे पोलिसांना तो कुठं आहे हे माहीत होतं की काय, बदने अचानक कसा आला आणि ते सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या आधी रात्री कसा तो पोहोचला. बरोबर. धन्यवाद सचिन माहिती दिल्याबद्दल. आणि अजून एक विशेष यातलं की कालच IG सुद्धा येऊन फलटण पोलीस ठाण्यामध्ये झाडाझडती सगळ्या पोलिसांची घेऊन गेलेले होते. तर त्या पार्श्वभूमीवर सुद्धा ही कृती महत्वाची आहे. धन्यवाद. पुढची बातमी. फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणामध्ये एका खासदाराचं सुद्धा नाव समोर आलं. या मुद्द्यावरून राजकारण तापलंय. मयत डॉक्टराच्या कुटुंबियांसह विरोधकांनी थेटपणे यात भाजपचे माजी खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांचं नाव घेतलंय. यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचं बघायला मिळतंय. भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार या भागाचे निंबाळकर, मला वाटतं रणजित निंबाळकर त्यांचं नाव आहे. 31/7/2025 रात्री राजेंद्र शिंदे आणि नाग टिळक नावाचे त्यांचे PA आहेत यांच्या फोनवर हे माजी खासदार त्या दिवशी डॉक्टर संपदा मुंडेंशी बोललेले आहेत. आणि बोलण्याचा कशासाठी बोलले तर एक वाहतूकदार आहेत जो बीडचाच आहे, फीड अनफीड देण्याच्या विषयी बीडच्या नावाने त्यांना हिनवलं सुद्धा. तिच्या जबाबामध्ये तिने दिलेलं आहे की मी खासदार मोदींना माहिती दिली असेल मला माहिती. पण त्या घटनेचा आणि या घटनेचा काय संबंध आहे किंवा त्यात म्हटलंय का तिने, तुम्ही वाचलंय स्वतः, त्यात म्हटले का खासदारांनी दबाव आणला होता म्हणून? मी तुम्हाला विचारतो. खासदारांचं फोनवरनं बोलणं झालं होतं असं ती म्हणते, पण त्याच्यामध्ये म्हटलंय का असं कुठं दबाव आणला होता म्हणून? मी तुम्हाला प्रश्न विचारतो. म्हणते दबावाचा त्यामध्ये उल्लेख नाही, पण या प्रकरणात तुमचं नाव आता गोवलं गेलंय. कुठल्या प्रकरणात? नाही, ते चौकशीचा विषय 1 वर्षापूर्वीचा आहे, त्या विषयाचा आहे. त्याचा आत्महत्येचा काय संबंध आहे का चौकशीचा? दरम्यान विरोधकांनी राजकारण करू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. मलाही सोडलं जाणार नाही. विरोधी पक्षाच्या वतीनं जाणीवपूर्वक याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय. हे करणं काही योग्य नाहीये. मी एवढं स्पष्ट सांगतो की डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कोणीही याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे असा पुरावा मिळाला तर आम्ही सोडणार नाही. पण राजकारण करू नका.